मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती. मी पत्रकारांचा अपमान नेहमी पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. परंतु दररोज जे कोणी काय त्यांना म्हणतात, अरे जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तुडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक, तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू. म्हणून मी सांगतो, त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे. तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दिना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल. परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करतायत, त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतात, हे अतिशय निंदनीय आहे. हे आता कुठली पातळी आहे? किती दिवस तुम्ही बघताय? अगदी 2022 पासून आपण काय भाषा, काय लोक वापरतायत? म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणीचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती, आणि पत्रकारांच्या समोर आणि दोन कटी म्हणायचं. अरे काय हे काय म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात. कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. मी स्वतः सांगतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोकप्रतिनिधी असेल, आमचा विषय असेल, आपला पक्ष असेल, तर कधी कुठल्याही प्रकारचा अपमान, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही.